आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे केशव, मनुष्याला पाप पुण्य दोन्ही बंधनकारक आहेत. दोन्हीमुळे चांगलं वाईट प्रारब्ध बनत असतं. प्रायश्चित्ताद्वारे पापातून मनुष्य मुक्त होऊ शकतो, परंतु पुण्यातून तो मुक्त तरी कसा व्हावा? हे अर्जुना, पाप पुण्य, सुख दुःख, यश अपयश आदी भावना साधारण मनुष्यांकरता आहेत, परंतु जे कर्मयोगी असतात ते या भावनांपासून मुक्त असतात, अलिप्त असतात. कर्मयोगी त्यांच्या अंतरात्म्याच्या आवाजाला परमात्म्याचा आदेश मानून आचरण करत असतो. यात कुठे आली मग पाप पुण्याची भावना? हे बघ पार्था, जर तू मोहाच्या आहारी गेला असशील तर निष्काम कर्मयोग कसा आचरशील? तुझ्या बुद्धीवर जे मोहाच्या अंधकाराचं पटल ओढलं गेलंय त्याला ज्ञानाच्या प्रकाशाने बाजूला कर आणि तुझ्या बुद्धीला मोहाच्या दलदलीतून बाहेर काढ. हे पार्था, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गतांसी निर्वेदम श्रोतव्यस्यम श्रुतस्य च. हे पार्था, मोह बुद्धीचं अज्ञान असतं आणि याच अज्ञानामुळे मनुष्य भौतिक आकर्षणात अडकून जातो. त्याला ठाऊक नसतं की देह तसेच समस्त भोग नश्वर आहेत, मिथ्या आहेत. जेव्हा मनुष्याला सत्य आणि असत्य अथवा नित्य किंवा अनित्य यामधला फरक समजतो तेव्हा तो निरासक्त होऊन जातो. त्याला कोणत्याही गोष्टीचं आकर्षणच उरत नाही.